राम राम मंडळी. तर जेवायला येईल रुचकरपणा आणि कमी वेळ सुद्धा बनवा पारंपरिक पाटवडी. ती पण कशी बनवायची हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, मोहरी, जिरं, हळद हे सगळं भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. मग थोडंसं त्यामध्ये बेसन घालायचं आणि पीठ असं घाला की त्यामध्ये गाठी होणार नाही. असं एकत्र करून ते हलवत राहायचं. मग मिश्रण घट्ट होत गेलं की लगेच ताटामध्ये ते घ्यायचं आणि त्यामध्ये तेल लावायचं ताटाला आणि त्यामध्ये ते मिश्रण असं पसरवायचं. आता मी दाखवलं त्या पद्धतीनं. मग ते पसरवलं की थंड झाल्यावर त्यामध्ये आपण काप करायचे, चौकोनी डायमंड आकाराचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पाचवडी ही चविष्ट अजून पाहिजे असली तर थोडं तूप टाकून त्याला फोडणी घालून घ्यायची आणि मग ही आपल्याला डिश जी आहे ती आपल्याला चहा किंवा जेवणासोबत चांगली एकदम चविष्ट लागते. आणि ही एक वेळेस तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा. म्हणून मी आता तुमचा घेतो राम राम.